तर आज आपण बनवणार आहोत हलवाई स्टाईल, तोंडामध्ये टाकताच विरघळणारा, तसेच घरातल्या सर्वांना आवडेल असा गाजरचा हलवा। आणि त्यासाठी इथे आपण 1 किलो गाजर घेतलेले आहेत। तर याचा वरचा भाग थोडा जड असल्यामुळे हे वजनाने जास्त भरतात आणि हा वरचा भाग काढल्यानंतर परत याचं वजन थोडंफार कमी होतं। आणि आता हे सर्व गाजर आपण स्वच्छ धुवून स्लायसरने याच्या साईडचे सालं छलून काढायचे आहेत आणि एका किसणीने किसून घ्यायचे आहेत। तर हलवा बनवण्यासाठी आपण अजून काही साहित्य घेतलेलं आहे, तर ते आपण पाहूया। आणि त्यासाठी इथे आपण 1 वाटी खवा, अर्धी वाटी बदाम, 8 ते 10 इलायची, तसेच 2 मोठे चमचे साजूक तूप आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, तसेच अर्धा लिटर दूधही घेतलेले आहेत। तर आता या साहित्यांचं वजनी प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही तिथेही बघू शकता। तर साखरेचं आणि दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। तर आता एक एक करून आपण सर्व गाजरची सालं छलून घ्यायची आहेत, म्हणजेच याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत। आणि आता सांगितल्याप्रमाणे सर्व गाजर छलून झालेले आहेत आणि याला आपण एका मोठ्या किसणीने किसून घेऊया। तर आता गाजर किसण्यासाठी इथे आपण अशा प्रकारची एक मोठ्या होलची किसणी घेतलेली आहे आणि यावर आपण एक एक करून सर्व गाजर किसून घेऊया। आणि जो वरचा भाग दिसत आहे तो आपण घ्यायचा नाहीये, तो काढून टाकायचा आहे। थोडा वेळ लागतो, पण आपण एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे गाजर हलवा एकदम परफेक्टच बनून तयार होतो। आणि आता अशा प्रकारे सर्व गाजर किसून झालेले आहेत आणि किसणीला लागलेलं साईडचे सुद्धा सर्व हे गाजर काढून घ्यायचं आहे, तसेच किसणीच्या आतमध्ये पण लागलेलं आहे तेही सर्व काढून घेऊया। आणि आता आपण याच्या पुढची स्टेप बघूया आणि हलवा बनवण्यासाठी सुरुवात करूया। आणि आता दिसतंय की नाही खूप जास्त खीस, तर गाजर जरी कमी वाटत असले तरी हे खिसल्यानंतर याचा खीस खूप जास्त पडतो आणि मस्त सुटसुटीत असा याचा खीस बनून तयार आहे। आणि आता हलवा बनवण्यासाठी इथे आपण एक पसरट कढई घेतलेली आहे आणि यामध्ये आपण 3 चमचे तूप घालूया। तूप छान असं गरम झालं की लगेच यामध्ये आपण किसलेलं गाजर घालायचं आहे। तर आता सर्व खीस यामध्ये घालून याला साधारणतः 10 ते 15 मिनिट तरी आपण हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। तर लक्षात घ्या, गॅसची फ्लेम अजिबात लो करायची नाही आहे, हाय फ्लेमवरच याला आपण परतून घ्यायचं आहे, कारण याचा जो कडकपणा आहे तो थोडासा मऊसूत असा होतो आणि गाजरही तुपामध्ये खूप छान असं परतलं जातं। तर आता इथे 7 मिनिटे झालेले आहेत आणि याला थोडासा मऊपणा आलेला आहे आणि परत एकदा याला आपण अजून 5 ते 7 मिनिट छान असं परतून घेऊया। तर आपण हे एकदम पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत, त्यामुळे थोडासा उशीर लागेल, पण हलवा मात्र एकदम चवदारच बनून तयार होणार। तुम्हाला जर कुकरमध्ये बनवायचा असेल तर तुम्ही तसाही बनवू शकता आणि कुकरमध्ये ना खूप फास्ट बनून तयार होतो, एवढा वेळ लागतही नाही। पण अशा प्रकारे जर केलं ना तर खूप टेस्टी असा हलवा बनून तयार होतो। आणि आता इथे आपण घेतलेलं सर्व दूध यामध्ये घालूया आणि पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करून घेऊया। तर दूध घातल्यानंतर थोडंसं पातळ असं हे मिश्रण होतं, पण काळजी करू नका, हे आपण सर्व आटवून घ्यायचं आहे, कारण दुधामुळे छान असा हा
शिजून तयार होतो, तसेच याला खूप छान असा सॉफ्टनेस पण येतो. आणि 10 मिनिटे आपण याला हाय फ्लेमवर परतून घेतलेलं होतं आणि आता अजून याला 15 मिनिटे दूध हे आटण्यासाठी लागेल. आणि आता इथे आपण गॅसची फ्लेम मिडियम टू लो एवढी ठेवूया आणि झाकण न ठेवता याला आपण छानपैकी दुधामध्ये शिजून घेऊया. तर आता बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आणि अजून हे मिळून येण्यासाठी यामध्ये आपण घालायचं आहे 1 वाटी घेतलेला खवा. तर थोडा थोडा करून सर्व खवा यामध्ये आपण घालूया आणि खवा घातल्यानंतर याला आपण एका चमच्याच्या सहाय्याने या मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊया. तर आता खवा घातल्यामुळे गाजर हलवा खूप चवदार असा बनून तयार होतो, तसेच याला टेक्स्चरही खूप छान असे येते. तर आता इथे आपण सर्व खवा यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण याला अजून 10 मिनिटे असेच शिजवून देऊया. म्हणजेच यातील दूध आणि खवा हेही खूप छान असं मिळून येईल. आणि आता आपण याच्या पुढची स्टेप बघणार आहोत आणि ती म्हणजे यामध्ये आपण घेतलेली सर्व साखर घालून घ्यायची आहे. तर आता साखर घातल्यानंतर थोडासा अजून हा पातळ होतो आणि याला रंगही थोडासा बदलतो. पण ज्यावेळेस सर्व साखर विरघळते ना, त्यावेळेस मात्र खूप छान असा याला लालसराचा रंग येतो. आणि आता यामध्ये आपण जे बदाम घेतले होते ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. तर इथे माझी लहान मुलंही खाणार आहेत, त्यामुळे मी बदाम मिक्सरलाच फिरवून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याचे बारीक बारीक कापही करून घालू शकता. आणि जी इलायची होती तीही मी थोडीशी यामध्ये साखर घालून मिक्सरला बारीक अशी फिरवून घेतलेली होती. आणि हे दोन्ही घालून पुन्हा एकदा आपण याला छान असं एकत्र करून घेऊया. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये काजू आणि पिस्ताही ॲड करू शकता. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्तही करू शकता. तर आता आपण घातलेले सर्व जिन्नस एकदम मस्त असे यामध्ये मिक्स झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असा आपल्या गाजर हलव्याला रंगही आलेला आहे. आणि आता इथे या स्टेजला मस्त चवदार आणि हलवाई स्टाईल आपला गाजर हलवा बनून तयार आहे. आणि सगळ्यात लास्ट स्टेप ती म्हणजे यामध्ये आपण कडकडीत गरम केलेलं 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. याने काय होतं, हा जास्त चिकट असा होत नाही, खूप मऊ असा हा खाताना लागतो. तर तुम्हीही अशा प्रकारे नक्कीच गाजर हलवा बनवून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील. रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही अजिबात विसरू नका.